नमस्कार, MG न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मतदारसंघ ब नागरी सहकारी बँका व सहकारी पतसंस्था मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेली आहे। काय आव्हान कसं वाटते, काय या निवडणुकीला काय आपली रणनीती आहे? मी मागील 5 वर्षापासून या बँकेचा संचालक म्हणून कार्यरत होतो याच मतदारसंघामधून, आणि मी मागीलच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाच्या बळावर आणि या सर्व मतदार बंधूच्या बळावर मी पुन्हा या निवडणुकीला सामोरं जात आहे। मागील 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या जिल्ह्यातील सर्व पगारदार पतसंस्थांचा सर्वात मोठा व्याजदराचा जो प्रश्न होता तो मी मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निकाली काढलेला आहे। 1% व्याजदर कमी करून सर्व पगारदार पतसंस्थांना आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे व सर्व पतसंस्थाचे तालुक्यातल्या जे किरकोळ प्रश्न होते, जे जिल्हा लेवलला येऊन इथं काम करावं लागत होतं, ते त्या तालुक्यामध्ये त्यांचं काम कसं होईल, त्या शाखेमध्ये होईल याच्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न केले। सर्व पतसंस्थांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावेळेचं आव्हान कसं वाटतं आपल्याला? काही आव्हान नाही आहे। कोणी उमेदवार माझ्यासोबत मी केलेल्या कामावर माझ्या मतदाराच्या और माझा 5 वर्षामध्ये सातत्यानं जो संपर्क आहे मतदाराचा आणि माझा, त्या बळावर मला माझ्या तुलनेमध्ये कोणीही तुल्यबळ उमेदवार नाही आहे आज घडीला।